राहू द्या अशी अमोल शेतकरी मागणी करतात। मुख्यमंत्री म्हणतात की याबाबत आम्ही बसून निर्णय काय लाडकी बहीण योजना अजितदादांचं नाव द्या। पहिले ती योजना चालू राहणार का बंद राहणार याबाबत सरकारने खुलासा करावा। एकंदरीत लाडकी बहीण योजनेची 1,500चे 2,100 रुपये कधी करणार ते सांगावं आणि सत्ता त्यांची आहे, त्यांना वाटेल त्यांचं नाव द्यावं। अजितदादांचं नाव दिल्यास आम्हाला आनंदच आहे। त्या सदाभाऊ खोत म्हणतात की जयंत पाटील सत्तेशिवाय राहू शकत नाही, सध्या संधीचा फायदा घेतील आणि जयंत पाटील थेट सत्तेत जाऊन बसतील। आता या निमित्तानं सदाभाऊ हे सत्तेच्या बाहेर आहेत अशा प्रकारची परिस्थितीची जाणीव झाली। जमीन घोटाळ्या प्रकरणी पार्थ पवार यांना सुद्धा क्लीन चिट देण्याचा प्रयत्न होता होता अजितदादा गेल्यानंतर पवार कुटुंबियांना सहानुभूतीचा पुरेपूर सरकार वापर करू शकतं। त्यांना दिलेली क्लीन चिट जी आहे ती तिच्यामध्ये काय गोडबंगाल आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। मात्र पार्थ पवारांना जशी क्लीन चिट देऊन टाकली तशी विमान अपघाताची क्लीन चिट देऊन मोकळं न होता त्याची सखोल चौकशी करावी की आमची मागणी। काय विमान अपघातात नक्की नवीन त्याची सखोल चौकशी व्हावी। संशय हा घोगावतोय, अनेक प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीये आणि एक लोकनेता गेल्यानंतर त्याची पारदर्शक पद्धतीने ही चौकशी झालीच पाहिजे। ज्या पद्धतीनं आता येणाऱ्या निवडणुका सगळ्या आहेत जिल्हा परिषदेच्या असतील, यामध्ये भाजप पुन्हा एकदा जोर करतंय, प्रचाराची धडाके लावत सगळे मंत्रिमंडळ मुख्यमंत्री भारतीय जनता पक्ष पैसा फेक तमाशा देख या अनुषंगानं या तिन्ही निवडणुका लढत आहे। भारतीय नागरिकांना मतदारांना भेटीस धरून काश्मीरी बुलबुल की पैसा मिलेगा इथपर्यंत विचित्र आणि विकृत स्वरूपामध्ये भारतीय जनता पक्ष या निवडणुकांना सामोरं जात आहे। अजितदादांच्या विमानाच्या अपघातानंतर त्यांच्या मृत्यूनंतर आता बाहेर आपण जर फिरलो तर लोक हे आपल्याला प्रश्नाचा भडीमार करतील। त्यामुळे चेहरा लपवण्याकरता मुख्यमंत्री प्रचाराला निघाले नाही, मात्र त्यांनी त्यांच्या जे पैशाच्या थैल्या ज्या आहेत त्या केव्हाच मोकळ्या करून त्याचं वितरण सुरू करून दिलं। काँग्रेसचा बाले केला होता, सोलापूरला काँग्रेसचा बाले केला होता, आज मात्र उमेदवार हुडकण्यासाठी शोधाशोध करायला लागते। कुठेतरी कोड्यात म्हणजे भाषण आहे, याला नेमकं कोण जबाबदार असं वाटतं? आघाडीच्या राजकारणामध्ये काँग्रेसला 2 पावलं नाही तर अधिक 10 पावलं मागे जावं लागलं होतं। हा गत 99 पासूनचा जो इतिहास आहे त्या अनुषंगानं आपण सांगता त्यानुसार काँग्रेसला कुठेतरी थांबवावं लागलं होतं। मात्र आता स्वबळाच्या अनुषंगानं किंवा विचारी पक्षाच्या अनुषंगानं पुढे जाण्याचा सुरुवाती केली आहे आणि या तिन्ही निवडणुकांमध्ये पहिलेच्या तुलनेमध्ये अधिक आमचे उमेदवार उभे आहे। येणाऱ्या काळात गतवैभव प्राप्त करून देण्याच्या दृष्टिकोनातून आमची वाटचाल सुरू आहे। प्रणिती शिंदे कुठे दिसत नाही, आपण प्रदेशाध्यक्ष असून आलेलो आहे। आज प्रकृती अस्वस्थतेमुळे त्या येऊ शकल्या नाही, त्या विमानतळावर त्यासाठी स्वागताला आल्या होत्या। आजच्या कार्यक्रमामध्ये त्या राहणार होत्या, मात्र त्यांच्या वैद्यकीय कारणास्तव त्या हजर नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत,